पूर्ण 3 दिवसानंतर हे घरी आले आणि त्यांचा चेहराच सांगतोय की ते किती दमलेले आहेत. रात्री 2 वाजले होते त्यांना यायला. तर वृंदाची इकडे मस्ती बघा, लांब-लांबपर्यंत तिच्या डोळ्यात झोप नव्हती. कसं तरी तिला झोपवलं आणि सकाळी सर्व आवरून पहिले मॉलला गेलो. कारण माझा बर्थडे आहे उद्या आणि माझी काहीच शॉपिंग झालेली नव्हती गाईज. आणि मी ठरवलं होतं की मला यावेळेस खूप गोष्टी घ्यायच्या आहेत. म्हणून बर्थडेच्या एका दिवसा अगोदर मी शॉपिंग केली आणि वृंदाला तर आत्तापासूनच पर्सचं कलेक्शन हवंय बाबा. जी पण पर्स हातात देत होती ती तिला पाहिजेलच होती. म्हणून शेवटी ही माझी पर्स तिला दिली आणि शांत केलं. किती कळते ना आजकालच्या या मुलांना. आणि माझी वृंदा इकडे विचार करत होती की हा मॉल कोणी बनवला असेल, तो पण इतका मोठा. म्हणून नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत बघत होती. वृंदाचं सर्व मॉल फिरून झाल्यानंतर आम्ही DC मध्ये आलो कॉफी पिण्यासाठी. आणि आता तुम्हीच बघा, वृंदाला सुद्धा कॉफी प्यायची होती, अजिबात हातातून सोडत नव्हती. त्यानंतर घरी आलो, जेवण केलं आणि मला हे सर्व अनएक्सपेक्टेड होतं. कारण माझ्या नवऱ्याला या सर्व गोष्टी अजिबात आवडत नाही आणि यावेळेस कसं काय त्यांनी मला हे सरप्राईज दिलं, मी शॉक होते. आणि मेन म्हणजे यावेळेस मी खूप खुश होती गाईज, कारण मी माझा हा बर्थडे माझ्या वृंदासोबत सेलिब्रेट करत होती आणि ती हे सर्व बघून शॉक होती. हे नेमकं आहे तरी काय. आणि डॅडा फक्त आईलाच केक खाऊ घालत आहे म्हणून वृंदा आमच्याकडे किती रागात बघत होती, तुम्ही बघूच शकतात.